तू तुझ्या कृपेनं केलेला आहेस. ती कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अवतरली. आणि जेव्हा देवापा आज आम्ही या पृथ्वीवर राहून प्रभू तुझं गौरव करत आहोत, तुला मान देत आहोत, तुला सन्मान देत आहोत, याच्यामध्ये आमचं काही कर्तृत्व आहे म्हणून नाही, तर हे केवळ प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हावर केलेली कृपा आहे. आम्ही देवा त्या तुझ्या कृपेबद्दल मनापासून आभार मानतो. जेव्हा देवा आम्ही आज कलसेकरास पत्राचा पहिला अध्याय शिकायला जात आहोत, आम्हाला देवा तुझी कृपा पुरव आणि आम्हाला सहायता कर. मंडळी म्हणून आम्हाला समजून घेऊ दे एक्झॅक्टली देवापा तुझं हे वचन संत पौलाद्वारे जे मंडळीला दिलेलं आहे ते नेमकं काय सांगत आहे. आम्ही सर्व गौरव मान सन्मान देवा तुला देतो आणि हे कलसेकरास पत्राची पूर्ण देवा जर्नी आम्ही तुझ्या हाती प्रदान करतो. आम्हाशी देवा तुझ्या वचनाद्वारे तू तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तो. आपण कलसेकरास पत्राचं जे अध्ययन आहे त्याची सुरुवात केलेली आहे. आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जेव्हा सकाळी जेव्हा गोथ्रू मी करत होतो, आपण सुवार्थ प्रसार जो काल झालेला आहे त्याविषयी आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी ज्या इथं नमूद आहेत त्या संदर्भात पाहत असताना वचन 3 आणि 4 जे आहे कलसेकरास पत्र पहिला अध्याय वचन 3 आणि 4 याच्यामध्ये तुमचा विश्वास हा जो शब्द आहे, हा ज्यावेळेस तुमचा विश्वास ज्यावेळेस आपण पाहतो हा शब्द, तेव्हा हा विश्वास दुसरा कोणता नसून हा तारणदायी विश्वास आहे. आणि आज आपण ज्या गोष्टी संदर्भात पाहणार आहोत ती गोष्ट आहे तारणदायी विश्वास. आणि पहा, तारणदायी म्हणाल्या किंवा तारणदायी विश्वास जेव्हा आपण म्हणतो, हा सर्वसाधारण विश्वास आणि तारणदायी विश्वास ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि त्यामुळं येशू ख्रिस्तामध्ये जेवढे आपण आहोत आणि आपल्याला जर कोणी विचारलं काय तुम्ही विश्वासू आहात का, अरे आर यू बिलीवर, कधी कधी कोण म्हणतो आर यू बिलीवर, आपण काही हो आम्ही बिलीवर आहे असं म्हणतो. तर मग एक्झॅक्टली बिलीवर म्हणजे काय आहे किंवा ज्याला तारणदायी म्हणतो तो काय असतो, पवित्र शास्त्र या संदर्भात काय म्हणतं, आणि तारणदायी विश्वास ज्यांना प्राप्त झालेला आहे त्यांचं वेगळंपण काय आहे. ओके, ते वेगळंपण कसं ओळखायचं. कारण आपण जर बोलालो की काय विश्वास आहेस का तू, काय म्हणतो आम्ही विश्वास आहे. तुम्हाला माहित नाही काल तुम्हाला हा अनुभव आला की नाही, तुम्ही जेव्हा ट्रॅक वाटत असाल, कोणाकोणाला आला हा अनुभव, ते म्हणतात आम्ही बिलीवर आहोत असं बोलले तुम्हाला कधी कोण, तुम्ही ट्रॅक वाटत होता. ओके, आणि तुम्हाला असं तुम्ही देत आम्ही बिलीवर आहे असं बोललो. आणि मग म्हटलं कुठे चाललंय, तर ते म्हटले दर्शनाला चाललं. तर तुम्ही अनुभव आला तुम्हाला हा काल, आपण ट्रॅक वाटत होतो. माझ्या संगती झालं तर मी ट्रॅक वाटत होतो आणि एक जण मला म्हटलं की कपल होतं, नवरा बायक होते, ते म्हटले आम्ही बिलीवर आहोत. मी म्हटलं काय, पेंटिकॉस्टल बिलीवर. मी म्हटलं अच्छा कुठे चाललंय, बोलते ते दर्शनाला चाललं. मग मला एकदम आश्चर्य वाटलं की ते असे अचानक कसे काय बोलले की आम्ही बिलीवर आहोत. तर मग बिलीवर ज्याला आपण म्हणतो, हे बिलीवर नेमकं काय आहे. ओके, म्हणजे ज्याला आपण तारणदायी विश्वास नेमका काय असतो, हा विश्वास वेगळा कसा आहे बरं. तर पॉल जो आहे याच पत्रामध्ये नाही तर त्याची इतर जी पत्र आहेत त्याच्यामध्ये हा जो विषय आहे खूप सुंदर रीतीने मांडतो. आज कदाचित आपण हे शिकत असताना आपला जो कॉन्टेक्स्ट आहे तो विसरू नका, म्हणून थोडक्यात मी पुन्हा एकदा कलसेकरास पत्राचा तुम्हाला कॉन्टेक्स्ट सांगतो, म्हणजे समजायला आपल्याला मदत होते की संत पौल मंडळीला काय शिकवत आहे. सगळ्यात पहिला हे डोक्यामध्ये फिट करून घ्या, कारण हे आवश्यक आहे. कलसे हे जे चर्च आहे, हे चर्च जे प्रगटीकरणामधील 7 चर्चेस आहेत, 7 चर्चेसच्या आजूबाजूला परत ते गेलं असं सुद्धा बेटा. तर कलसेकरास पत्र जे आहे किंवा कलसे हे जे शहर आहे, हे शहर प्रगटीकरणाचे एकूण जे 7 शहर आहेत त्या शहरांच्या जवळचं शहर आहे. विशेष करून लाउदिकियाचा उल्लेख 4थ्या अध्यायात आपल्याला आढळतो, कारण लाउदिकिया चर्चमध्ये पण हे पत्र वाचावं अशी पौलाचा आग्रह आहे. म्हणजे पॉल काय करत आहे, पॉल म्हणत आहे की लक्षात घ्या कलसेकराच्या लोकांना लाउदिकियाला पण हे चर्च पत्र वाचून दाखवा. म्हणजे असं नाहीये की हे पत्र काही वेगळं आहे, पॉल स्पेसिफिकली सांगत आहे की हे करायचं आहे. दुसरी गोष्ट, पॉल ज्यावेळेस हे पत्र लिहित आहे त्यावेळेस पॉल स्वतः कैदेत आहे जेलमध्ये, आणि जेलमध्ये राहून हा पत्र लिहित आहे. तिसरी गोष्ट, पॉलने ही मंडळी प्रस्थापित केली आहे त्या नाही, तर एपफ्रस नावाचा जो व्यक्ती आहे त्यानं ही मंडळी प्रस्थापित केलेली आहे. हा मंडळी प्रस्थापित करत असताना ह्याचा जो माइंडसेट आहे त्याला समजलेला आहे की इथं मंडळी प्रस्थापित व्हायला पाहिजे. या मंडळीमध्ये नेमक्या घटना काय आहेत, तर या मंडळीतील लोक
काही लोक यहुदी आहेत, यहुदी मतानुसारी आहेत, आणि काही लोक परराष्ट्रीय, म्हणजे यांच्यामध्ये गोंधळ आहे. हे काही सर्वसाधारण नाही, यांच्यामध्ये गोंधळ आहे. मग काय गोंधळ आहे बरं? काही लोक ज्ञानवाद सांगतात. आपण काही लोक मागच्या वेळेस आपण पाहिलं की काही लोक काय करतात, ज्ञानवाद सांगत आहेत, आणि काही लोक जे आहेत ते चिन्ह चमत्कारांकडे मागे लागतात. आणि म्हणून या मंडळीमध्ये काय चाललं माहिती काय, या मंडळीमध्ये गोंधळ चाललं, या मंडळीमध्ये गोंधळ चालला. आणि या मंडळीमध्ये गोंधळ असल्यानं अन्य सुवार्थ आहे. म्हणजे काही जण जे आहेत ते ज्ञानवाद सांगतात, कारण यहुदी त्या ठिकाणी आहेत, आणि ते म्हणतात की नाही, तुम्हाला विधी परंपरा पण करायच्या. गोंधळ चाललाय. एपफ्रस काय करतो, दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की तो जाऊन ह्या गोष्टी पौलाला सांगतो. पौल कैदेत आहे, आणि पौल या टाइमाला किती पत्र लिहित आहे बघा. तो रोम या कैदेत असताना तो फिलोमनाला पत्र लिहितो, तो कलसेला पत्र लिहितो, आणि या कालखंडामध्येच ही पत्र आहेत. त्यामुळे पौलाचं लिखाण जे आहे, कारण ज्यावेळेस आपण पाहतो ज्या लोकांची तो नावं लिहित आहे ना, ती नावं लिहिल्यावर आपल्याला समजतं की ही नावं तो इतर पत्रांमध्ये असताना पण लिहित आहे. त्या अनुषंगाने अंदाज लावतो आपण की पॉल या कालखंडामध्ये 60 आणि 62च्या, आणि त्यामुळे ते एकत्र पत्र लिहित आहे. आणि त्यामुळे त्याच्या कानावर काय आलेलं आहे एपफ्रस करून की काहीतरी गोंधळ चालू आहे. यहुदी विश्वासी त्या ठिकाणी आहेत, आणि त्याचबरोबर परराष्ट्रीय लोक आहेत, आणि मंडळीत एकत्र असल्यानं त्यांचे जे शिक्षण आहे ते एकत्र आणतायत, आणि काहीतरी वेगळंच शिक्षण मंडळीमध्ये पसरत आहे. आणि पॉल त्याला उद्देशून कलसेक्रास पत्र लिहित आहे. आणि मग आता तो फाउंडेशन ज्यावेळेस करतो, फाउंडेशन करत असतानाच एक फार महत्वपूर्ण मुद्दा आहे, त्या मुद्द्याला तो हात घालत आहे. मी पुन्हा सांगतो बघा, मंडळीमध्ये गोंधळ आहे का? गोंधळ आहे. कसला गोंधळ आहे? यहुदी विश्वासू काही लोक आहेत, आणि त्याचबरोबर परराष्ट्रीय लोक आहेत जे अन्य विश्वासू. कसं चालू आहे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं होतं बघा, की हे जे शहर आहे, हे शहर फार प्रसिद्धी झोतात होतं. कधीपर्यंत? एडी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणा अगोदर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थाना अगोदर हे शहर फार मोठं होतं, प्रसिद्ध होतं, व्यापाराचं केंद्र होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्यावेळेस पुनरुत्थान झालं आणि पुनरुत्थानानंतरचा जो काळ आहे, याच्यामध्ये या शहराला जे पाणी पुरवठा होत होता, तुम्हाला आठवतं हा पाणी पुरवठा जो आहे त्याविषयी लाउदिकियामध्ये त्याचे नमूद आहे. समोर तुम्हाला आठवतं, पाईपलाईन होती, तू शीत नाहीस, तू शीत नाहीस किंवा उष्ण नाहीस, तू कोमट आहेस, मी तुला तोंडातून ओकून टाकणार आहे. का? तर ह्या शहराच्या खालून, लाउदिकियाच्या शहराच्या खालून पाण्याची मोठी पाईपलाईन होती, आणि ती या भागात जात होती. हे सगळं जे आहे ना, हे कलसेसंगती कनेक्टेड आहे. ह्याची घटना काय झाली की ॲज सून ॲज कलसे जे आहे ना, ते येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर हे शहराचं जर व्हॅल्यू होता तो व्हॅल्यू कमी होत गेला, आणि अदर साइड जे लाउदिकिया होता ना त्याचा व्हॅल्यू वाढत गेला. आणि लाउदिकिया शहर हे एकदम प्रसिद्ध, मोठं, सामर्थ्यशाली, शक्तिशाली झालं. आणि कलसे या कालखंडामध्ये जेव्हा पॉल हे लिहित आहे, थोडंसं फायनान्शियली ह्याचं डामाडोल होत होतं, आणि हे शहर हळूहळू ह्याची शक्ती काय करत होती, कमी होत होती. आणि अशा वेळेला ही मंडळी त्या ठिकाणी आहे. आणि खूप सारा हा जो कॉन्टेक्स्ट आहे तो आपल्याला हे समजण्यासाठी काय करतो, मदत करतो. जेव्हा आपण हे वाचतो आपल्याला कळते की पॉल हे का म्हणत आहे. म्हणून हे गोंधळाचं शिक्षण आहे, आणि ह्या गोंधळाच्या शिक्षणामध्ये वचन 3 पासून, म्हणजे आपण जर वचन 1 आणि 2 वाचलं तर पॉल जो त्याची लिखाणाची पद्धत आहे, या लिखाणानुसारच पॉल सगळ्यात पहिला हे कबूल करतो की पत्र कोण लिहित आहे. तो म्हणत आहे की मी या पत्राचा लेखक आहे. आणि ज्यावेळेस आपण मी या पत्राचा लेखक आहे म्हणतो, विशेष करून रोमकरास पत्र जे आहे ते रोमकरास पत्र आपल्याला या संदर्भात अधिक विश्लेषण करतं. आपण जर रोमकरास पत्राचा जर संदर्भ पाहिला, त्याचा कॉन्टेक्स्ट पाहिला, तर आपल्याला एकदम मदत होते काय, कलसेक्रास समजायला. म्हणून बघा तो काय करतो, कलसेक्रास पत्र 1 अध्याय आणि त्याचं 1 वचन, त्याचा जो काही ही पद्धत आहे, सेम पद्धत ज्या इतर पत्रांमध्ये तो वापरतो, सेम पद्धत आपल्याला इथे दिसते. तो म्हणतो कलसे येथील पवित्र जनास. तुम्हाला आठवलं सेंट्स. सेंट्स म्हणजे कोण बरं, कोण सांगेल मला? माझ्याकडे चॉकलेट आहे बरं का लोक. सेंट्स, पवित्र जन म्हणजे कोण? नाही, विश्वासणारे आहे, पण राईट आन्सर पवित्र जन कोण म्हणजे हा पवित्र जन कोण, सेंट्स कोण, तर नो चॉकलेट. ओके, तुम्ही सगळ्यांनी खूप उशिरापर्यंत मला स्ट्रेच केलं. तुम्ही मला पट करून सांगायला पाहिजे पवित्र जन कोण. पवित्र जन वेगळे केलेले. ओके, खूप जण त्याच्यामध्ये स्पेसिफिकली कोण, वेगळे केलेले. जेव्हा म्हणतो आपण पवित्र जन, लक्षात ठेवायचं की वेगळं केलेलं. हे का असं म्हणते, कारण पॉलाची ती पद्धत आहे. पॉल प्रत्येक पत्र लिहिताना तो म्हणतो की कलसे येथील पवित्र जन, इफिस येथील पवित्र जन. पवित्र जन म्हणजे वेगळे केलेले.
ओके, तुम्हाला किती उदाहरणं मी दिले की बेखमेरी भाकरीचं आठवतं तुम्हाला? 20 आहेत, 20 मधून 2 वेगळ्या तुम्हाला पवित्र करायचं, कशा करा तर त्यांना काय करायचंय? प्रभूसाठी वेगळं करायचं. आणि वेगळं करणं म्हणजे प्रभूसाठी वेगळं करणं, त्याला काय म्हणतात? पवित्र जन. आणि प्रभूसाठी वेगळे केलेली जी मंडळी आहे, तुम्ही या जगाचे आहात का? नाही, जगातून वेगळे केलेले, त्यांना काय म्हणतात? पवित्र जन. आणि हे महत्वाचं आहे. आणि मग जेव्हा आपण पाहतो की तो पवित्र जन म्हणतो आणि लगेच तो काय करतो बघा, तो म्हणतो ख्रिस्त येशू मधील विश्वास ठेवणाऱ्या बंधूस व देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पॉल व तिमोथे बंधू याचकडे. ओके, तो आता स्वतःचं नाव घेतो आणि लगेच पट करून तो काय म्हणतो, माझा सहकारी आहे, विश्वासूमध्ये माझा खरा पुत्र आहे. आणि तो दुसरा कोणी नसून माझा बंधू तिमोथी आहे. आणि आमच्या दोघांकडून तुम्हाला काय आहे तर देव आपला पिता याच पासून तुम्हास कृपा व शांती असो. पौलाचं एकदम प्रॉपरली पवित्र जनांना जे देवासाठी राखून ठेवलेले आहेत त्या सगळ्यांना तो विश्वासूपणे असं म्हणतो की जो विश्वासूपणे आम्ही वेगळे केलेले आहोत ते आमच्याकडून कृपा आणि शांती असो असं तो म्हणतो. आणि कृपा आणि शांती संपूर्ण 13 पत्र जर पौलाची काढली त्याच्यामध्ये तुम्हाला कृपा आणि शांती दिसते. कृपा आणि शांती. कृपा म्हणजे आपली लायकी नसताना केलेली दया परमेश्वराची जी तो आपल्यावर करतो आणि तो म्हणतो की त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा करावी. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर आठवलं असेल फिलिप्पियरास पत्र आपण एंड करत असताना वारंवार ह्या शब्दाचा वापर केला, शांती. एव्हरीवन, प्रत्येक जण शांतीच्या शोधामध्ये आहे. आणि संत पौल म्हणतो की ती शांती केवळ आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तच देऊ शकतो. ओके, काय करतो आपल्याला? तो शांती प्रदान करतो, शांती. आणि आपल्याला ती शांती असणं फार आवश्यक आहे. एव्हरीवन, ओके, प्रत्येकाला ती शांती असणं गरजेचं आहे. ती शांती जर आपल्याला कोण देतं तर केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवपित्यापासून आपल्याला ती प्राप्त होते. आता इथून महत्वाची जी जर्नी आहे विशेष करून 3ऱ्या अध्यायापासून तिथं आपण जाऊया कारण ते महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय दिसतंय बघा, ख्रिस्त येशू मधील तुमचा जो विश्वास आहे व तुमची सर्व पवित्र जनावर प्रीती आहे याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करीतो. तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याचे उपकार स्मरण करतो. आता या ठिकाणी हे संत पौल एकदम प्रामुख्याने नमूद करतो आणि येशू ख्रिस्ताचं जे दैवत्व आहे त्या दैवत्वाला तो काय करतो, अजून प्रमोट करतो. दैवत्वाला तो सांगतो. आता तुम्हाला आठवलं काय चालू आहे बघा, गोंधळ असा आहे. मंडळीमध्ये 2 विश्वास आहेत. काय विश्वास आहेत मंडळीमध्ये? अन्य शिक्षण घुसलेलं आहे. त्या शिक्षणामध्ये एक आहे ज्ञानवाद आहे आणि एक आहे परराष्ट्रीय शिक्षण. आणि हे परराष्ट्रीय शिक्षण त्यांचा माइंडसेट जो आहे त्याने ते मंडळीत आलेले आहे. आणि मंडळीत आल्यावर येशू ख्रिस्ता संदर्भात काही गोष्टी आहेत ज्या संदर्भात अनेक प्रश्न लोकांना निर्माण झाले. त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि त्याविषयी गोंधळ ते लोक करत आहेत. आणि असं करत असताना संत पौल फार स्ट्रॉंगली या ठिकाणी काही गोष्टी मांडत आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे, तो असं म्हणतो की देव पिता याचे उपकार स्मरण करतो. कुणामध्ये? येशू ख्रिस्ताचा पिता असं तो, येशू ख्रिस्ताचाच तो पिता आहे असं तो म्हणतो. आणि त्याचं जे दैवत्व आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं ते तो प्रकट करतो. इथंच तो करतो का? नाही, तो आणखी त्याच्या इतर पत्रांमध्ये करतो. मी काही वचनं तुमच्यासाठी वाचतो, त्याकडे थोडंसं लक्ष द्या बरं का. रोमकरास पत्र 15वा अध्याय आणि 6वा वचन. तो या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्रॉंगली सांगतो येशू ख्रिस्त देवाचा कसा पुत्र आहे. तो म्हणतो आता तुम्ही एकमताने एकमुखाने आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आणि देव त्याचं गौरव करा. म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करू की ख्रिस्त येशू प्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त असावं. म्हणजे तो म्हणतो देवाची परिपूर्णता जर कुणामध्ये प्रगट झालेली आहे तर तो एकमेव प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून जेव्हा तो आता एक विशेष मुद्दा मांडणार आहे मंडळीसमोर तारणासंदर्भात, विश्वासासंदर्भात, तर तो आता तयारी करत आहे. फर्स्ट तयारी काय आहे त्याची? तो सगळ्यात पहिला हे मांडत आहे की येशू ख्रिस्त कसा काय देवाचा पुत्र आहे. आणि तो हे मांडत असताना 2 कोरिंथ 1 अध्याय 3रं वचन त्यामध्ये तो पुन्हा एकदा प्रगट करतो बघा. तो असं म्हणतो आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता, पुन्हा या ठिकाणी तो प्रगट करतो. तो म्हणतो जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनाचा देव तो धन्यवादित असो. तो इथंच नाही थांबत. आता 11वा अध्याय 30वा वचन 2 कोरिंथ त्याच्यामध्ये पण तो असं म्हणतो आपला प्रभू येशूचा देव पिता जो युगानुयुग धन्यवादित आहे त्याला ठाऊक आहे की मी खोटे बोलत नाही. देव पिता, येशू ख्रिस्ताचा देव पिता, येशू ख्रिस्ताचा देव पिता असं तो प्रगट करत आहे. कारण उद्देश केवळ हा आहे की देव आणि देवाची प्रतिमा जर कुणामधून प्रगट होत आहे
तर ती केवळ प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. देव कसा आहे हे जर समजून घ्यायचं आहे, पवित्र शास्त्र म्हणतात येशू ख्रिस्ताकडे बघा. देव कसा आहे, देव कसा वागतो, देवाची इच्छा काय, देव कसा दिसतो, हे सर्व जर प्रगट होणं आवश्यक आहे तर ते येशू ख्रिस्तामध्ये प्रगटीकरण आहे. त्यामुळं पिता जसा आहे तसाच त्याचा पुत्र आहे, पॉल हे प्रगट करत आहे. आणि पॉल हे ठासून सांगत आहे. एवढंच नाही, इफिसियन्स पत्र 1 अध्याय 3 वचन, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्त येशू मध्ये आशीर्वादित केलेला आहे. इफिस 3:14-15, या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो. देवाची परिपूर्ण मूर्ती जर कुणामध्ये आहे तर ती केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि म्हणून जर समजा आपण म्हणत मला देवाला पाहायचं, तुम्हाला आठवलं शिष्य म्हणतात आम्हाला देवाला पाहायचं, तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही मज बरोबर एवढ्या दिवसापासून आहात आणि तरी तुम्ही हा प्रश्न विचारता. म्हणजे देव कसा आहे, देवानं स्वतःला त्याच्या एकुलत्या एका पुत्रामध्ये प्रगट केलं. कधी कधी बघा काही विश्वासणारे आहेत जे स्वतःला विश्वासणारे म्हणतात आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला देवत्वापासून वेगळं करतात आणि ते म्हणतात प्रभू जुन्या देव स्वतः बोललाय आणि येशूने जे बोललेलं आहे त्याला व्हॅल्यू जो आहे ना तो आपोआप कमी देतात. अहो देव यहोवा देव बोललेला आहे आणि येशूचा व्हॅल्यू जो आहे त्याच्या वचनाचा तो कमकुवत करतात. एवढंच नाही, ते नंतर पत्रांमध्ये जातात आणि हे तर पॉल बोललेलं आहे त्याचा अजून व्हॅल्यू कमी करावा आणि ते पवित्र शास्त्रामध्ये डिस्क्रिमिनेशन करतात आणि ते अयोग्य आहे. देवाला त्याचं दैवत्व प्रगट करायचं आहे की तो कसा आहे त्याला मानवाला दाखवायचं आहे. त्यानं त्याच्या एकुलत्या एका पुत्राला पाठवलं प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग आपण पाहतो की 1 पेत्र 1 अध्याय 3 वचन याच्यामध्ये पण बघा आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो. वारंवार आपल्याला हे समजतं की देवाचं दैवत्व जर कुणामध्ये प्रगट झालेलं आहे तर तो केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे, दुसरं कोणच नाही. म्हणून आज मंडळीला देव कसा आहे, देवाला जर समजून घ्यायचं आहे आपण पवित्र शास्त्रामध्ये जाऊन त्याचं जे प्रगटीकरण येशू ख्रिस्तामध्ये झालेलं आहे त्याला पाहणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे संपूर्ण जे कलसेकरास पत्र आहे जो मंडळीमध्ये गोंधळ चालू आहे, जर या मंडळीमध्ये चालू आहे, मी तुम्हाला सांगतो आजच्या अनेक मंडळांमध्ये हा गोंधळ चालू आहे. हा गोंधळ असा तसा नाहीये. म्हणून मी स्टार्टिंगला तुम्हाला म्हटलं बघा काही लोक आम्ही बिलीव्हर आहोत, एक्झॅक्टली आमचा विश्वास काय हेच आम्हाला ठाऊक नाही. प्रत्येक जण म्हणते की आम्ही कोण आहोत, आम्ही बिलीव्हर आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत. पण पवित्र शास्त्र ज्या विश्वासासंदर्भात बोलत आहे तो विश्वास नेमका काय आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणून इंग्लिशमध्ये आपण ज्यावेळेस ते वाचतो, हे वचन वाचतो 3रं वचन, तर आपल्याला 3रं वचन एकदम क्लिअरली देवपित्याचं इंट्रोडक्शन करतं. पण ज्यावेळेस आपण मराठीत वाचतो तर 3 आणि 4 वचन एकत्र केलेले आहेत. त्यामुळे 3 आणि 4 वचनामध्ये त्याचं दैवत्व हे सेकंडरी येतं ट्रान्सलेशन मध्ये. पण ज्यावेळेस आपण विदाउट ट्रान्सलेशन आपण ज्यावेळेस इंग्लिश मध्ये वाचतो किंवा केजीवी मध्ये वाचतो आपल्याला काय दिसतं की जे स्टार्टिंग आहे तेव्हाच देव जो पिता येशू ख्रिस्ताद्वारे, येशू ख्रिस्ताचा पिता असं म्हणून इंट्रोडक्शन आहे. तर आता आपण जाऊया की नेमकं येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला काय मिळालेलं आहे आणि आपल्याला पवित्र शास्त्र काय म्हणत आहे. येशू ख्रिस्तामध्ये असणारा विश्वास. आता बघा या ठिकाणी 3रं आपला जो मराठी बायबल आहे त्याच्यामध्ये कसं लिहिलं आहे, ख्रिस्त येशू मधील तुमचा विश्वास. आता तुम्ही तुमच्या बायबलमध्ये तुमच्याकडे पेन आहे तर तुम्ही त्या ठिकाणी अशी अंडरलाईन करू शकता काय लिहिलं आहे बघा तिथं. तो असं म्हणतो येशू ख्रिस्तामधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती. पवित्र जनांवरील जी प्रीती आहे त्याला थोडंसं बाजूला करूया, त्याला आपण नंतरच्या पार्ट मध्ये घेऊ. पण पहिला पार्ट फार महत्वाचा आहे की येशू ख्रिस्तामध्ये विश्वास, आणि हा जो विश्वास आहे याला म्हणतात तारणदायी विश्वास. थोडंसं समजून घ्या बरं का, तारणदायी विश्वास नेमका काय असतो. पहिला समजून घेऊया रोमकरास पत्र 1 अध्याय आणि 16 वचन. याच्यामध्ये सुवार्ते संदर्भात दिलेला आहे. मला फार काल आनंद झालेला होता आपण जे सुवार्ता सांगत होतो आणि वचनाची घोषणा करत होतो. आणि वचनाची घोषणा करणं आणि ही वचनाची घोषणा नेमकी काय आहे, कुणा संदर्भात आहे, कुणा संदर्भात घोषणा करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे, हे या तारणदायी विश्वासामध्ये समाविष्ट आहे. समजून घेऊया आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. संत पॉल म्हणतो 1 अध्याय 16 वचन रोमकरास पत्र, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. ज्यावेळेस आपण म्हणतो ना सुवार्तेची लाज वाटत नाही,
तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे, पण आता मी पुन्हा सांगतो बरं का. जर समजा या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्या त्या मेन रोडवरून ओके तिलकनगरमध्ये एक मोठी व्हॅन जात आहे आणि त्या व्हॅनमध्ये घोषणा होत्या आणि ती घोषणा फार चांगली आहे. घोषणा काय माहिती आहे का, की तिलकनगरमध्ये कॅन्सरचं हॉस्पिटल खुलत आहे. ओके, कॅन्सरचं हॉस्पिटल खुलत आहे तिलकनगर, मोठं एकदम मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल खुलत आहे. अनाउन्समेंट चालू आहे आणि कॅन्सरचं हॉस्पिटल आहे, कॅन्सरचं सगळे तिलकनगरमध्ये सगळे लोक ऐकतात. अचानकपणे त्या अनाउन्समेंटमध्ये एक ऍड होत आहे. जे जे कॅन्सरचे पेशंट आहेत त्यांना तिलकनगरमध्ये या हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट मिळणार आहे. तुमचा खर्च किती पण येऊ दे. अनाउन्समेंट चालू आहे आणि कॅन्सरचं हॉस्पिटल खुलत आहे, कॅन्सरचं हॉस्पिटल खुलत आहे आणि जे कोणी तिलकनगरचे रहिवासी आहेत, ओके नॉट नेरुळा, ओनली तिलकनगर, ओके दुसरं अजून काय नाही, घाटकोपर वगैरे असं काही नाही, ओके ओनली तिलकनगर. तर जे लोक तिलकनगरचे आहेत त्यांना काय होत आहे, फ्री ऑफ कॉस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट प्रदान होत आहे. ही अनाउन्समेंट चालू आहे. मला तुम्ही सांगा, जर ही अनाउन्समेंट आपण ऐकली तर ही अनाउन्समेंट चांगली आहे की वाईट आहे बरं तिलकनगरसाठी? किती चांगली आहे? खूप चांगली आहे. ओके, त्या अनाउन्समेंटला ऐकल्यानंतर आपण आनंद करूया का? अरे हो, कारण किती चांगली गोष्ट आहे, किती चांगली गोष्ट होत आहे की तिलकनगरमध्ये हॉस्पिटल खुलत आहे आणि सगळे लोक आनंदी आहेत, सगळे लोक खुश आहेत. ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे तिलकनगर वासियांसाठी. बाकीच्या लोकांसाठी नाही, ते उदास होतील. हॉस्पिटल आहे, मला काही गरज नाही आहे, पण आहे चांगलं आहे. ते काय असेल, अरे ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्याच्यासाठी ती कशी एकदम आनंदाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, घोषणा जी आहे, घोषणा होत आहे पण ती कुणासाठी आनंदाची, हर्ष उल्हासाची आहे. ज्याला ती पीडा, ज्याला त्या पीडेतून जो जात आहे त्याला ती एकदम आनंददायी आहे, त्याला ती हर्षोल्लासाची आहे, तो त्याविषयी आनंद करत आहे. कारण का बरं? अरे किती मला मोठा आनंद होत आहे, कारण मला कॅन्सर होता आणि हॉस्पिटल खुललेलं आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट मिळणार आहे. ह्याच्याहून मोठ्या आनंदाची दुसरी कोणतीच गोष्ट माझ्यासाठी नाही आहे. किती महत्वाचं आहे. आणि हीच गोष्ट पहिला अध्याय 16 वचनामध्ये म्हणते, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रथम यहुद्याला मग हेलन्याला तारणासाठी ते देवाचं सामर्थ्य आहे. Did you get it? किती महत्वाचं आहे की या वचनापासून पॉल काय करत आहे, पेरणी करत आहे. पहिला अध्याय 16 वचन बघा तो कसं म्हणत आहे, मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रथम यहुद्याला आणि हेलन्याला. तुम्हाला कळलं, तो यहुदी आणि हेलनी या दोघांना मिक्स करतो. कसं काय मिक्स करताय बरं? कारण यहुदी आणि हेलनी हे दोन गट त्या मंडळीमध्ये आहेत सध्या आणि ते दोन गट काय करतायत, ते दोन गट गोंधळ करतायत आणि गोंधळ करत असल्यामुळे तो म्हणतो सुवार्ता कुणासाठी आहे, तो म्हणतो सुवार्ता विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला आहे. आता बघा, घोषणा होत आहे का? हो होत आहे. आणि विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्यामध्ये यहुदी पण आहेत आणि हेलनी पण आहेत. मग घोषणा करणं महत्वाचं आहे का? ऍब्सोल्युटली आहे. मग घोषणा होत असताना विश्वास कसा कोण ठेवू शकतं बरं? मग तो यहुदी असो की हेलनी असो, हे कसं शक्य आहे बरं? तर याचं खूप सुंदर विश्लेषण पॉल पुढे जाऊन करतो रोमच्याच पत्रामध्ये. कारण कलसे ज्यावेळेस आपण वाचतो याला खूप मोठा आधार संत पॉलाच्या रोम क्रास पत्राचा आहे बरं का. कारण का, मी पुन्हा आठवण करून देतो बघा. पॉल कुठल्या तुरुंगात आहे? मी तुम्हाला काय म्हटलं, पॉल कुठल्या तुरुंगात आहे? रोमच्या तुरुंगामध्ये. आणि पॉल रोमच्या तुरुंगातून कलसेला पत्र लिहित आहे. त्यामुळं अनेक ज्या घडामोडी घडत आहेत ना त्याची पार्श्वभूमी रोम मध्ये आहे. आणि पॉल रोमचा अधिकांश जो कॉन्टेक्स्ट आहे तो कॉन्टेक्स्ट आपल्याला कलसेच्या पत्रामधला दाखवतो. आणि म्हणून अध्याय 1 वचन 16 तो म्हणतो, मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण मला पाचारणच कसलं आहे, मला घोषणा करण्याचं आहे. मी घोषणा करतो आणि घोषणा केल्यानंतर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास, मग तो यहुदी असो की हेलनी असो. आता बघा, इथं घोषणा होते
ओके, इथं घोषणा होत आहे की तिलकनगरमधील रहिवाशांना स्पेसिफिक की कॅन्सरचं हॉस्पिटल खुलत आहे. सगळे लोक ऐकतात, अरे चांगलं आहे बरं का, मस्त आहे बरं का, एकदम मजेशीर आहे, एकदम छान आहे. पण त्याचा लिटरल जो आनंद आहे तो कुणाला होणार आहे की ज्याला त्या वेदनांची जाणीव आहे, ज्याला माहित आहे की मी पेशंट आहे. जेव्हा त्याच्या कानावरती घोषणा जाते, तो काय करतो, तो जातो आणि त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, कारण मला बरं व्हायचंय, फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट आहे, मला बरं व्हायचंय. सेम गोष्ट सुवार्थी संदर्भात आहे. आपल्याला या ठिकाणी दिसत आहे घोषणा करणारा घोषणा करत आहे. संत पौल म्हणतो, मला ख्रिस्ताच्या सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, तो यहुदी असो की हेलनी असो, तारणासाठी ते देवाचं सामर्थ्य. प्रत्येक जो तारणारा आहे त्यासाठी ते देवाचं सामर्थ्य. आता सेकंड पार्ट फार महत्वाचा, रोमकरासपत्र 10वा अध्याय. ओके, आज आपण फार फोकस करणार आहोत रोमकरासपत्र 10वा अध्यायावर. आणि मग तुम्हाला समजण्यासाठी इझी आहे. तुमचा विश्वास बघा तो काय म्हणतो, 10वा अध्याय 4 पासून 17 पर्यंत. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, ओके, आता बघा काय म्हटलंय, घोषणा झाली का, घोषणा झाली, आपण घोषणा केली का, हो केली. आता विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे, सगळ्यात पहिला सुवार्ता समजणं, मग या सुवार्तेची घोषणा करणं, घोषणा केल्यावर जी घोषणा होत आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं. आता इथंच गोंधळ आहे बघा. अनेक लोक असं म्हणतात की आम्ही त्या घोषणेवर विश्वास ठेवलेला आहे, आम्ही त्या घोषणेवर विश्वास ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स समजून घेऊया. आम्ही त्या घोषणेवर विश्वास ठेवला म्हणजे तारणदायी विश्वास आहे का तो? त्या घोषणेवर विश्वास ठेवणं म्हणजे नेमकं काय बघूया आपण. तिथे काय लिहिलंय, इथे लिहिलंय, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. कारण मोशे असे लिहितो, जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्व आचरतो तो तेने करून वाचेल. तुम्हाला आठवलं की जुन्या करारामध्ये महत्वाचं आहे. पहिला डिफरन्स असा आहे की संत पौल त्यांना म्हणत आहे की नियमशास्त्र काय म्हणतं की बाबा नियमशास्त्राचं आचरण केल्यावर तुला नीतिमत्व मिळेल. पण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्तामध्ये जो विश्वास ठेवतो त्याला नीतिमत्व मिळालेलं आहे. आणि मग त्या कालखंडामध्ये स्वतःच्या नीतिमत्वासंदर्भात बघा 2 गट होते, एक यहुदी होता आणि एक हेलेनी होता. पहिला जो गट आहे यहुदी गट, हे स्वतःला नीतिमान कर्मांद्वारे समजत होते आणि कर्मांद्वारे समजणारे जे नीतिमत्व आहे त्याच्यामध्ये स्वतःला काय म्हणतात, आम्ही नीतिमान आहोत, आम्ही काय करतो आहोत, नियम पाळत आहोत आणि नियमांद्वारे आम्ही स्वतःला नीतिमान ठरवत आहोत. जेव्हा ते स्वतःला नीतिमान ठरवत आहेत, संत पौल म्हणतो तुम्ही काय त्या ऊर्ध्व लोकातून ख्रिस्ताला खाली आणण्यास समर्थ आहात का? म्हणजे काही जण म्हणतात आमचं नीतिमत्व, आमचा विश्वास एवढा प्रगल्भ आहे, वी कॅन डू मार्वलस थिंग्स. आणि पौल ती गोष्ट नमूद करतो, म्हणजे त्यांना तुम्ही नीतिमान म्हणाल का? आम्ही येशू ख्रिस्ताला ऊर्ध्व खाली आणण्यास समर्थ आहोत. काय कोण असं म्हणतं की ऊर्ध्व लोकी कोण उतरेल, म्हणजे ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणण्यास कोण समर्थ आहे? म्हणजे इथपर्यंत स्वतःला घेऊन जाणारे लोक आहेत. आणि तुम्हाला मंडळीमध्ये असे लोक आहेत स्वतःच्या नीतिमत्वावर विश्वास ठेवणारे, स्वतःच्या नीतिमत्वावर विश्वास ठेवणारे असे लोक आहेत की आम्ही खूप पवित्र, आम्ही खूप चांगले, आम्ही खूप विश्वासू, आमचं बायबल वाचन खूप जबरदस्त. आणि मग आपण स्वतः ते लोक असं स्वतःला म्हणतात आम्ही बिलिव्हर्स, आम्ही तारणदायी विश्वास असणारे लोक आहोत. स्वतःला प्रमोशन पण त्याच प्रकारे. आणि पॉल बिलकुल ती गोष्ट, जेवढे ख्रिस्त येशूमध्ये आहे तुमचा विश्वास व तुमची पवित्र प्रीती, तुमचा विश्वास म्हणायला आपण त्यावेळेस येतो की हा विश्वासाला जर काही प्राप्त होतं, ज्या विश्वासाद्वारे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या विश्वासाद्वारे जर तुम्हाला काही प्राप्त होतं तर ते आहे तारण. आणि तारणाद्वारे जर तुम्हाला काही मिळतं तर ते आहे नीतिमत्व, त्याला आपण म्हणतो रायचियसनेस. की देव बापानं तुम्हाला आणि मला रायचियस ठरवलं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये रायचियस ठरवणं याचा अर्थच आहे की येशू ख्रिस्तानं, समजून घ्या बरं का, तारणदायी विश्वास म्हणजे काय, येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी जी काही कृती केली, वधस्तंभावर जे काही अर्पण केलं, त्या अर्पणावर विश्वास ठेवणं की तो माझी रदबदली झालेला आहे,
त्या रदबदलीवर विश्वास ठेवणं. तो आमचं अर्पण झालेलं आहे, त्या अर्पणावर विश्वास ठेवणं. विश्वास हा आहे की तिथं जाण्याची, ती मरण्याची योग्यता माझी होती, पण ती जागा प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेली आहे, त्यावर विश्वास ठेवणं. याला तारणदायी विश्वास म्हणतात. जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, तिथं जे नीतिमत्व त्याचं आहे ते नीतिमत्व तुम्हाला प्रदान होतं आणि तुम्हाला नीतिमान ठरवण्यात येतं. कोणत्याही कृतीने नाही आणि कोणत्याही कर्माने नाही. आणि संत पौल ती गोष्ट म्हणतो. पहिली गोष्ट म्हणतो की घोषणा करणं गरजेचं आहे. घोषणा केल्यावर लोक ऐकतील. ऐकल्यानंतर ज्याला कृपा प्राप्त झालेली आहे तो त्या घोषणेवर विश्वास ठेवेल. ती घोषणा दुसरी तिसरी कोणती नसून सुवार्तेची घोषणा आहे. आणि त्या सुवार्तेच्या घोषणेवर विश्वास ठेवून तो ही कबुली देईल की येशू ख्रिस्तानं त्याच्यासाठी वधस्तंभावर काय केलेलं आहे. आणि जेव्हा तो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्याद्वारे याला नीतिमान ठरवण्यात येतं. आणि त्यामुळे आपल्या कृतींद्वारे नाही, आपल्या कर्मांद्वारे नाही, तर प्रभू येशू ख्रिस्तानं जे वधस्तंभावर केलं त्याच्याद्वारे आपल्याला नीतिमान ठरवण्यात येतं. आणि त्या कृतीवर विश्वास ठेवणं, तो म्हणतो तुमचा विश्वास म्हणजे त्या कृतीवर असणारा विश्वास. तुमचा विश्वास म्हणजे माझ्यामध्ये काय आहे म्हणून नाही बरं का, त्यानं केलेल्या कृतीवरचा विश्वास. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला नीतिमान ठरवण्यात येतं. आणि पॉल 4थ्या अध्यायात बिलकुल ते सांगतो, विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते. बघा काय म्हटलेलं आहे, विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते. तू आपल्या मनात म्हणू नको. म्हणजे असा कोणीही व्यक्ती मनात म्हणत नाही बरं का, आय एम ग्रेट, मी असला जबरदस्त विश्वासू आहे, माझी प्रार्थना एवढी सॉलिड आहे, मी एवढं पवित्र जीवन जगतो, मी असे चिन्ह करतो, मी असे चमत्कार करतो, मी एवढा सामर्थ्याने भरलेला आहे. जो कोणी नीतिमान ठरवला गेला आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, तो कधीही वर चढत नाही त्याच्या स्वतःच्या गर्वामध्ये. ही इज ऑलवेज बीन ग्राउंडेड. तो अधिक नम्र होतो. कारण वधस्तंभाची जी प्रीती आहे ती प्रीती त्याला नम्र बनवते. तो स्वतःच्या विश्वास संदर्भात गर्विष्ठ होत नाही, तो नम्रतेमध्ये असतो. म्हणून म्हटलं तुमचा विश्वास, ज्यावेळेस म्हणतो तुमचा विश्वास, तर ह्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं काही कर्तृत्व नाहीये बरं का. जे काय आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. म्हणून ॲज अ चर्च आपलं जे बिलीव आहे, आपला जो विश्वास आहे, तो विश्वास फार क्लिअर आहे की आपल्या कृतींनी आणि आपल्या कर्मांनी आपण स्वतःला नीतिमान ठरवू शकत नाही. आपण आपलं तारण मिळवू शकत नाही. हे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आहे, त्याच्या कृतीनं आहे. म्हणून आपण पूर्णपणे त्याच्या ह्या कृतीला समर्पित होतो. आणि त्यामुळे कालची जी कृती आहे जी आपण बघितली, ही फक्त घोषणा करण्याची आहे. कारण त्यानं तुम्हाला आणि मला सांगितलंय. आपण खूप मोठं काही केलं असं नाही, त्यानं सांगितलेलं आहे. नम्रपणे आपण ते करत आहोत. का तर आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, तसंच कोणीतरी हरवलेला आपला बंधू असेल, आपली बहीण असेल, त्यांच्या समोर ही वार्ता जावी आणि त्यांनी ती वार्ता ऐकावी आणि त्यांनी ते ट्रॅक वाचावं आणि त्याच्या त्या सुवार्तेवर विश्वास ठेवावा. त्यांचं तारण व्हावं, त्यांना तारणदायी विश्वास मिळावा, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे नीतिमत्व मिळावं. हे किती सुंदर आहे बघा. कारण कोणीही ज्याला विश्वासानं प्राप्त होणारं नीतिमत्व आहे, तो कोणीही असा वर चढत नाही. तो खूप असा ग्राउंडेड असतो, तो नम्र असतो. त्याला माहित आहे की काय क्षमता आहे का माझी. तुम्हाला आठवतं आपण मी तुम्हाला नम्रतेचं उदाहरण दिलेलं की नम्र तोच आहे. नम्र कोण असतो की ज्याला आपली शक्ती नियंत्रणात ठेवण्याचं सामर्थ्य माहित आहे. हंबल मॅन, की माझं काही आहे का. हे सर्व तर ख्रिस्ताचं आहे. म्हणून नीतिमान कोण ठरवतो. अहो नीतिमान तो ठरवतो. आणि संत पण म्हणतो तुमचा विश्वास अहो पडताळून बघा. तो पुढे असं म्हणतो, कोणी असं नाही जो म्हणेल की ऊर्ध्वलोकी कोण चढेल, अधोलोकी कोण उतरेल. तो पुढे जाऊन असं म्हणतो, हे ते वचन तुझ्या जवळ आहे, तुझ्या मुखात, तुझ्या अंतःकरणात आहे. वचन काय बघा, आमच्या विश्वासाचा विषय असलेले हे जे वचन आम्ही गाजवत आहोत तेच हे आहे. म्हणजे त्याच्या तोंडात काय असणार, त्याच्या मुखामध्ये केवळ वचन असणार आहे. वचन काय आहे, अहो हीच सुवार्ता जी आम्ही गाजवत आहोत.
म्हणजे जर कोण तारलेला आहे, ज्याच्यामध्ये तारणदायी विश्वास आहे आणि तारणदायी विश्वासामध्ये नीतिमान ठरलेला आहे, त्याच्या मुखामध्ये जर काही आहे तर केवळ सुवार्थ आहे, नथिंग एल्स. म्हणजे दुसरं काहीच नाही. त्यानं मुख खोलल्यावर जर गौरव कुणाला मिळणार आहे तर ते केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला. तर मला आठवतं काल तो माझ्या आजूबाजूला जी होती ती इंटरव्ह्यू वाले आले बघा, आणि त्यांना ना काय हवं होतं माहिती आहे का, मदर मेरी कशी ग्रेट आहे आणि हे फेस्टिवल नेमकं काय आहे, आणि मग हे मदर मेरी विषयी आम्हाला सांगा वगैरे फेस्टिवल. आणि मला माहित होतं की त्यांना हे हवं आहे, म्हणून मी त्यांना स्टार्टिंगलाच म्हटलं की तुम्ही कॅमेरा वगैरे ऑन करण्याच्या ऐवजी तुम्ही सगळ्यात पहिला ऐकून घ्या की आम्ही इथं का आहोत. आम्ही इथे यासाठी आहोत, तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही मदर मेरीसाठी आलेलो आहोत, पण कॅथलिक विश्वास काय आहे आणि आम्ही इथं प्रोटेस्टंट ख्रिस्ती विश्वास नेमका काय आहे आणि आम्ही या ठिकाणी का आलेलो आहोत. आणि म्हणून ते गडबडून गेले. आद्विक मला नंतर म्हणतो की ते लोक नंतर असे बोलत होते की विल इट वर्क, म्हणजे ह्या व्यक्तीने जे बोललेलं आहे हे आपल्या चॅनलसाठी वर्क होईल का, कारण यासाठी आपण इंटरव्ह्यू घेत नाहीये, कारण हे फार महत्वाचं आहे. ख्रिस्ताची जी सुवार्थ आहे, ख्रिस्ताची सुवार्थ फार महत्वपूर्ण आहे. मुखामध्ये जर आपल्या काही असेल तर गौरव केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचे. मग कोणत्याही ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण असो, गौरव करणारे केवळ आपण प्रभू येशू ख्रिस्ताचीच असणं गरजेचं आहे. मुख खोलल्यावर जर तुमच्यामध्ये सुवार्थ आहे तर ती सुवार्थच आपल्या मुखाद्वारे बाहेर येईल, नथिंग एल्स. जर समजा आपण कामावर आहोत आणि कामावर येशू ख्रिस्त कोण आहे रे जरा सांग बरं, आणि मग आमचं येशू ख्रिस्त ना काय सांगू, इतका भारी आहे ना, काय पाहिजे सांग तुला. हा मला ना सध्या मी आजार आहे, येशू ख्रिस्त तुला बरं करेल. अजून तुला ना अडचणीत आहे, तुझी अडचण सुटली, अजून काय पाहिजे. हा मला ना लग्न होत नाही रे, तुझं लग्न, मला मूल होतं, तुला मूल, अजून तुला मागणी कर, मला येशू देतो तुला. तुला माहिती आहे एकदम रॉंग प्रेझेंटेशन चाललेलं आहे. तसं ही सुवार्थ नाहीये, ही सुवार्थ बिलकुल नाहीये. सुवार्थ काय आहे, अनाउन्समेंट होत आहे कॅन्सर हॉस्पिटल आहे, पाप महत्वाचं आहे आणि येशू ख्रिस्ताचं येणं त्या पापाच्या तारणासाठी आहे, त्याला नीतिमान ठरवण्यासाठी आहे. म्हणून घोषणा करणारा मुख खोलल्यावर म्हणत आता मी अधोलोकातून ख्रिस्ताला बाहेर आणतो, आता मी उर्दू लोकातून ख्रिस्ताला आणतो, माझ्याकडे खूप सामर्थ्य आहे. मग आम्ही सामर्थ्य खेळतो. हाच सगळा गोंधळ चाललाय. ही सुवार्थ आहे का? बिलकुल नाही. मुख खोलल्यावर जर काही बाहेर येतं तर ते एकच आहे आणि ते दुसरं तिसरं काही नसून वचन ख्रिस्ताची सुवार्थ. एवढंच नाही बरं का, बघा पुढे काय लिहिलेलं आहे. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. इथंच ब्रेक नाही लागला बरं का. आता इथून पुढे संत पॉल काही विशेष गोष्ट त्या ठिकाणी सांगत आहे बघा. तो काय म्हणत आहे आपण जरासं जाऊया बरं का. तिथं तो म्हणतो मनुष्यानं फक्त अंतःकरणाने विश्वास ठेवतो म्हणून धर्मी ठेवतो. आता काय होत आहे, तो तोंडाने पण कबूल करतो, त्याच्याद्वारे तारण पावतो. विश्वास हा अंतःकरणाचा विषय आहे आणि खरा विश्वास बाह्य कबुली देतो. अंतःकरणातून विश्वास आलेला, आता मी गुप्त झालो बरं का, नाही होत. ऍज सुन ऍज जेव्हा तो ती स्वीकार करतो आणि तो म्हणतो की नाही प्रभू येशू ख्रिस्त माझा उद्धार करता आहे, असं ज्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये तो विश्वास येतो, आल्या त्याच्या मुखाद्वारे ही बाह्य कबुली येतेच. म्हणजे हे सायमल्टेनियसली जाणार आहे. असं कोण म्हणू नाही शकत बरं का, नाही मग मी ना स्वीकारलं, हे माझं आणि त्याचं रिलेशन आहे आणि आमचं एकदम गुप्त रिलेशन आहे. अशक्य आहे ते. तुम्ही गुप्त राहूच शकत नाही. ते उघड होणारच आहे, ते बाहेर येणारच आहे सत्य प्रभूचं. तुम्ही किती दाबू शकता स्वतःला त्या सत्याद्वारे, होणारच नाही. म्हणून संत पॉल एकदम स्पष्टपणे या ठिकाणी मंडळीला ती गोष्ट सांगत आहे बरं का, फार महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी एकदम स्पष्टपणे तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझं तारण होईल. आणि जर आपण इंग्लिश मध्ये बघितलं तर हा जो
क्रम आहे, हा क्रम उलटा आहे. म्हणजे अंतःकरणाने विश्वास ठेवणं आणि मुखानं कबूल करणं. ऍज सून ऍज तुम्ही विश्वास ठेवता, मुखानं कबुली येतेच. ह्या दोन गोष्टी सायमल्टेनियसली होतात बरं का. कोणी असं कधी कधी म्हणतं बघा की नाही तू काय कर माहितीये का, मुखानं कबूल केलंस का, बोलास का, बोल लवकर, बोलास तर होईल. हे असं ह्याचा विषय नाहीये किंवा ह्याचा अर्थ हा नाहीये. ह्याचा अर्थ बिलकुल क्लिअर आहे, एकदम सिंपल अर्थ आहे. तू विश्वास ठेवलास, हो विश्वास ठेवलेला आहे. सेकंड थिंग, तुझ्या लाईफमध्ये काय होणार आहे, तू मुखानं कबूल करणार आहे. म्हणून संत पौल ही गोष्ट सांगत आहे. कुणी असं डोकं लावू नये, अजूनपर्यंत नाही बोलला बरं का हा गडी, असं नाहीये ते. अंतःकरणात विश्वास ठेवलास आणि मुखानं कबूल केलं, हा तो वाक्प्रचार आहे. आणि ते वाक्प्रचारामध्ये येतं ते की अंतःकरणानं विश्वास ठेवलास, हो मुखानं कबूल केलास, तुझं तारण आहे. हे एवढं सोपं आहे, हे एवढं सरळ आहे. आणि मग इथंच नाही होत, तारण झालेला व्यक्ती मग काय करतो बरं, तारणदायी विश्वास जेव्हा त्याला प्राप्त होतो, तो गप बसतो. शास्त्र काय म्हणतं बघा, कारण शास्त्र असं म्हणतं त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. यहुदी हेलेनी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आहे. जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्या इतका तो संपन्न आहे. अहो तो संपन्न आहे, तो परिपूर्ण आहे. इथंच नाही बघा पुढे काय लिहिलं आहे, कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचे तारण होईल. जर त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील. आता ही लिंक बघा कशी आहे. एवढंच नाही, पुढे काय लिहिलं बघा, ज्याच्याविषयी त्यांनी ऐकलेच नाही त्याच्यावरती विश्वास कसा ठेवशील. अजून खाली तो म्हणतो अच्छा कसा ठेवतील. तो काय म्हणतो बघा की परत एकदा वाचतो बरं का, कारण शास्त्र असं म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणी फजित होणार नाही. यहुदी हेलेनी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्यात तो संपन्न आहे. जर कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. जर त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांचा धावा ते कसा करतील. ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ते कसा ठेवतील. घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील. म्हणजे घोषणा करणं गरजेचं आहे. घोषणा केल्यावर ऐकणारे आहेत, ऐकल्यावर विश्वास ठेवणारे आहेत आणि मग तारण होणार आहे, जसं तुमचं आणि माझं झालेलं आहे. आणि हे इतकं सरळ आहे, हे इतकं स्ट्रेट आहे. आणि म्हणून संत पौल ज्यावेळेस म्हणतो ना तुमचा विश्वास होण्यासाठी किंवा तुमच्याकडे हे सत्य येण्यासाठी जर काही करण्यात आलेलं आहे, घोषणा आहे. आणि घोषणा कोणाची आहे, येशू ख्रिस्ताची. आणि ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांनी येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस पाहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताकडे पाहणं म्हणजे नेमकं कुणाकडे पाहणं बरं, येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर जी कृती केलेली आहे त्या कृतीवर विश्वास ठेवणं आणि मग तारण आहे. इथंच नाही बघा काय म्हटलं, आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा कशी करतील बरं. त्यांना पाठवायला पण पाहिजे. हो थांबा, त्यांना पाठवणं म्हणजे काय, अरे तुमचं आणि माझं तारण होण्यासाठी कोणाला तरी पाठवलेलं आहे. एवढंच नाही बघा काय म्हटलेलं आहे, चांगल्या गोष्टीची म्हणजे शांतीची सुवार्ता सांगण्याचे चरण किती मनोरम आहेत असं शास्त्र लेख आहे. म्हणजे काल जी कृती तुम्ही केली, काल ज्या गोष्टी तुम्ही केल्या, कुठंतरी देवाच्या कृपेनं जर देवाला असं वाटत आहे की एखाद्याचं तारण व्हावं तर त्यासाठी देवाकडे तुमचा वापर केलेला आहे. आणि शास्त्र म्हणतं की चांगली म्हणजे सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे. पण शास्त्र म्हणतं बघा, तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. सगळ्यांनीच ती स्वीकारली असं नाहीये. डिनायल आहे त्या ठिकाणी, नाही म्हणणं आहे. काही ठिकाणी बघून वाट मुरडणं आहे. काही लोकांनी ऐकून कान बंद करणं आहे. काही लोकांना ते ऐकायचं नाहीये जे तुम्हाला सांगायचं आहे. कसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, आम्हाला ते ऐकायचं नाही, आम्हाला जे ऐकायचंय ते तुम्ही सांगा. काही लोक बोलत आहेत कारण लोक कान बंद करत आहेत. आणि यशाया काय म्हणतो बघा, यशाया म्हणतो, हे प्रभू आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवलेला आहे. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. म्हणजे जो वार्ता आहे तर ती वार्ता केवळ ख्रिस्ताच्या वचनाने आहे. म्हणजे पुन्हा आपण जर डीक करत खाली गेलो आणि विचार केला आम्हाला काय तुमचा विश्वास म्हणजे तारणदायी विश्वास जर प्राप्त व्हायचा आहे तर कसा होईल बरं. त्याचं खाली मूळ आपण येतो वचनाने.
म्हणजे इट स्टार्ट्स विथ द वर्ड. वचनाने प्राप्त होतं. आणि वचनानं प्राप्त होणारं जे तारण आहे ते तारण जर कुणाला गौरव देतं तर ते केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला. कोण प्रभू येशू ख्रिस्त? बघा स्टार्टिंग, तो प्रभू येशू ख्रिस्त तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. तुम्हाला आता समजलं की संत पौल कशी सुरुवात करतो? ही स्टार्ट्स विथ, तो फोर्सफुली सांगतो की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. हे तो बोलतो तिथून तो सुरुवात करतो आणि सांगतो की तुम्हाला तारण मिळालंय कुणाद्वारे? बरं, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानं तुम्हाला तारण प्राप्त झालं तुमच्या विश्वासाद्वारे. तुमचा विश्वास कोणता? ज्याच्याद्वारे तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आलं. नीतिमान तुमच्या कृतीने ठरवला गेला नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या कृतीवर विश्वास ठेवल्यानं. या कृतीची सुरुवात कुठून होते? आपण खाली आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवलेला आहे. आणि संत पौल पुढे जाऊन म्हणतो की अरे याप्रमाणे विश्वास वार्तेने, वार्ता ख्रिस्ताच्या वचनानं होते. म्हणजे मूळ तारणदायी विश्वासाचं जर कोणतं आहे तर ते मूळ एकच आहे आणि ते म्हणजे ख्रिस्ताचं वचन. जर कोणाचं तारण झालेलं आहे तर हे समजून घ्या, हे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं नाही तर ख्रिस्ताच्या वचनाने आहे. सुरुवात जी आहे ती सुरुवात ख्रिस्ताच्या वचनाने होते. इतर कोणत्याही गोष्टींनी नाही, काही कर्माने नाही, मोठ्या एकदम चिन्ह चमत्काराने नाही, तर केवळ ख्रिस्ताच्या वचनाने. बरं, जर आता तारण झालेलं आहे, ओके, तर तारण झालेला व्यक्ती ओळखायचा कसा? तारण झालेला आहे, तारणदायी विश्वासाने एखादं तारण झालेलं आहे, तर तारणदायी लोक ओळखायचे कसे? अतिशय स्पष्ट शब्दामध्ये संत पौल फार सुंदर रीतीनं आपल्याला हे प्रश्न दिसतो आणि याचं उत्तर याकोबाच्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसतं. बघा, याकोबाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय आणि वचन 14 पासून ते 16 पर्यंत. ओके, आणि मग आपण ह्याचा उर्वरित भाग बघूया. याकोबाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय, याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय वचन 14 पासून पुढे. आणि या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की विश्वासानं तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये कोणतं फळ दिसतं? बरं, स्टार्टिंगच आपल्याला दिसतं. जसं आपण मगाशी पाहिलं सेम तसंच आहे. बघा, इथे लिहिलंय, माझ्या बंधूंनो माझ्या ठाई विश्वास आहे. असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून त्याला काय लाभ? विश्वास आहे पण कृती नाही. जसं मी मगाशी म्हटलं की अंतःकरणात विश्वास आहे, सायमल्टेनियसली काय व्हायला पाहिजे? मुखाच्या द्वारे कबुली होणं गरजेचं आणि मग तुमचं तारण होईल. म्हणून कधी कधी ना जे कृतींवर तारणाचं प्रमाण देतात ते लोक ह्या वचनाचा वापर करतात की अंतःकरणाने विश्वास आहे, मुखानं कृती तरी करायला लागते, तो कबुली तरी द्यायला लागते. याचा अर्थ हा नाहीये बरं का की आम्ही अंतःकरणाने विश्वास ठेवल्याने मुखाद्वारे कबुली दिली तरच आमचं तारण आहे. याचा अर्थ बिलकुल क्लिअर आहे. ह्याचा अर्थ हा आहे की अंतःकरणामध्ये विश्वास आहे, ऍज सुन एज तू म्हणतो अंतःकरणात विश्वास आहे, तुझ्या मुखाद्वारे ती कबुली येणं गरजेचं आहे. आणि सेम गोष्ट याकोब या ठिकाणी मांडत आहे. कोणी जर असं म्हणतो की माझ्या ठाई विश्वास आहे आणि तो म्हणतो कृती करत नाही तर त्यापासून त्याला काय लाभ? म्हणजे विश्वास आणि कृती अजिबात एकमेकापासून वेगळे होऊ शकत नाही. हे एकत्र जाणारी गोष्ट आहे. आणि त्यामुळं याकोब फार क्लिअरली ही गोष्ट सांगत आहे. एवढंच नाही, तो असं म्हणतो जो विश्वास त्याला तारण्यास समर्थ, तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे का? भाऊ किंवा बहीण उघडी आहे, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे. समजून घ्या बरं का, जेव्हा आपण सेकंड पार्ट वाचतो कलसेकरास पत्र 3रा अध्याय, 1ला अध्याय वचन 1, 3 आणि 4, त्याच्यामध्ये बघा ख्रिस्त येशूमध्ये तुमचा विश्वास व ग्रामॅटिकली कसं आहे, व तुमची सर्व पवित्र जनावरांची प्रीती. मी तुम्हाला परत एनकरेज करेन की अंडरलाईन दिस, फार इम्पॉर्टंट आहे. ज्याच्यामध्ये तारणदायी विश्वास आहे त्याच्यामध्ये कृती आवश्यक आहे आणि हे महत्वाचं आहे. कोणीही तारणदायी विश्वास आहे आणि आम्ही तारलेलो आहोत आणि आम्ही बघत आहोत, आम्ही फार सोफिस्टिकेटेड मंडळीत येत आहोत, बसत आहोत, हॅलो प्रेज लॉर्ड ब्रदर सिस्टर असं करून जात आहोत. मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की मंडळीमध्ये आपल्याकडे खूप सारे पाहुणे लोक येत असतात, बसत असतात. मला तुम्ही बायबल स्टडीला हे बोललं वाटतं. मी फार कन्सर्न असतो की काही लोक येतात आणि फक्त मला भेटून जातात. पास्टर तुमच्या चर्चला आलो, थँक्यू, आम्हाला खूप बरं वाटलं आणि ते गो. मला फार काळजी वाटते त्या लोकांची. कारण मी हे सदैव एनकरेज करतो की लव इच अदर. तुम्ही बंधूंमध्ये बसणं, बंधूंना भेटणं, त्यांच्यासंगती बोलणं अत्यावश्यक आहे. यू डोंट कम हिअर फॉर मी, माझ्यासाठी येऊन तुम्ही जात नाही. तुम्ही बघा चर्च सुटल्यावर मी म्हणत असतो की सगळ्यांना सलाम करा, सगळ्यांसाठी बोला, कारण ते आवश्यक आहे.
वी शुड लव्ह इच अदर. पवित्र जनांवर असणारी प्रीती तुमच्या तारणाचं सगळ्यात मोठं चिन्ह आहे. फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तर तारण झालाय, हो झाले, तुमची बंधुजनांवर प्रीती असायला पाहिजे. सगळ्यात मोठं चिन्ह आहे की यू आर कन्सर्न अबाउट देम. तुमची काळजी आहे त्यांच्या संदर्भात, तुमची प्रीती आहे त्यांच्या संदर्भात. आणि हे सगळ्यात मोठं चिन्ह आहे. पॉल बिलकुल ती गोष्ट म्हणतो की तुमचं तारण झालेलं आहे, तुमचं तारण आणि त्याचबरोबर तुमचा विश्वास आणि तुमची पवित्र जनांवर असणारी प्रीती याविषयी ऐकू. आणि हे ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण याकोबाचं पत्र पाहतो तो बिलकुल ते म्हणतो, तो असं म्हणतो त्यापासून काय लाभ, तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे का. कसं काय समजू शकतो बरं तुझ्याकडे विश्वास आहे. तो म्हणतो तुझा भाऊ किंवा बहीण उडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाढ आहे आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणतो सुखाने जा, ऊब घ्या, तृप्त व्हा. हा ब्रदर कसं काय, सिस्टर कसं काय, बरं हा जावा जावा. व्हॉट इज युअर नीड, तुम्हाला काय गरज आहे, तुमची काय अडचण आहे, मी काय करू शकतो, मी काय हेल्प करू शकतो का. ते तुम्ही सगळे काल ट्रॅक्स वाटत होते आणि मी या ठिकाणी बघा ते जे बायबल्स होते छोटे छोटे त्याच्यामध्ये मी ट्रॅक्स घालत होते. आणि तिथं एक अंकल बसले होते. ते मला गेले 3-4 वर्ष झालं आमच्या दोघांची भेट होती. दरवेळेस तिथं असले ना ती तिथं असतात आणि दोघांचं बोलणं होत असतं. तर फर्स्ट मला वाटतं 3 वर्ष अगोदर जेव्हा आपण सगळे फर्स्ट टाइम गेलेलो होतो उन्नती बायबल चर्च, तर त्यावेळेस ते तिथं त्यांच्या डॉक्युमेंटची बॅग विसरलेली होती. अचानकपणे डॉक्युमेंटची बॅग विसरली आणि तो व्यक्ती जो आहे डॉक्युमेंटची बॅग विसरला आणि गावी निघून गेला सॅटर्डेला. आणि आपण मला वाटतं फर्स्ट टाइम सॅटर्डेलाच गेलेलो. ती बॅग मी घेतली आणि ना तिथे एका वॉचमॅनकडे ठेवलेली होती आणि त्या बॅगवर त्यांचा नंबर होता. रात्रीची 7-8ची वेळ होती आणि मी त्या बॅगच्या नंबरवरून त्यांना फोन केला आणि त्यांना म्हणालो की तुमची बॅग इथे राहिलेली आहे. आणि तेव्हापासून आमच्या दोघांचे ते हे आहे ते आले की मला भेटत असतात. आणि काल ना आपलं जे ट्रॅक आहे, आपण गाणी गात असतात ते आले बघा द्यायला आपल्याला, तुम्ही थांबा हे घेऊन वगैरे. आणि ते गाणं गात होते त्याच्यामध्ये ते ट्रॅक त्यांनी बघितलं आणि ते मग बोलू लागले बघा हे ट्रॅक जे आहे हे फार इम्पॉर्टंट आहे, हे पापाविषयी बोलत आहे आणि हे सगळीकडे तुम्ही द्या, सगळीकडे तुम्ही ठेवा वगैरे असे बोलत होते. आणि हे बोलत असताना ना ते आजूबाजूच्या लोकांना बोलत होते. ते म्हणत होते की कौन चर्च जाते हो, लोकांना कौन से चर्च जाते हो, तर त्याच्याकडे आले ते म्हणते हम ये चर्च जाते हो, छोड़ो वो चर्च, इधर जाओ इनके पास. क्यों, क्या हो गया आपका. बोलते एक ट्रैक देखा है, ये पाप के विषय में बोलता है, ये चर्च सही सिखाते इनके पास. म्हणजे मला तुम्हाला सांगू दे की जेव्हा मी ते बघत होतो ना तर ये लोगों को सिखाओ पास्टर जरा सा. पापाविषयी बोलणं, पापाविषयी सांगणं हे एवढं कमी होत चाललेलं आहे आणि मनुष्याच्या देहासंदर्भात जे उत्तेजन आहे ते एवढं जास्त होत चाललेलं आहे की आता लोक पण कंटाळायला लागले. लोकांना फक्त घाण वाटते की किती वेळ ह्या देहासंदर्भात बोलायचं. आणि जेव्हा आपण हे वाचतो बिलकुल एकदम क्लिअरली संत पॉल म्हणतो, तो म्हणतो की अरे कोणी म्हणतो सुखाने जाऊ घ्या तृप्त व्हा, असं आहे का ते. नाही ब्रदर्स, when they come together. तुम्ही ऐकलं असेल काल आपल्याकडे लोक आम्हाला तुमचा आवडा लागले बरं का, the way you sit, the way you talk, तुम्ही सगळे एकत्र बसतात करतात. आम्हाला हे कसं शक्य आहे बरं. इट्स ओनली बिकॉज ऑफ द लव्ह ऑफ गॉड. देवाच्या प्रीतीमुळं, बंधुगणांच्या सहभागितेमुळं मगच ते शक्य आहे, नाहीतर नाही होऊ शकत हे तसं. आणि त्यामुळे जेव्हा आपण वचनात पाहतो आपल्याला तीच गोष्ट दिसते बघा. तुमच्या ठाई तर असं आहे कोण म्हणत आहे की आमच्यामध्ये विश्वास आहे, कोण असं नाही म्हणत सुखानं जाऊन घ्या, काय म्हणतं बघा. पण त्याच्या शरीराला पाहिजे ते तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ होणार, काय लाभ होईल त्याच्यामध्ये. फक्त आपण हा हॅलो कसं बरं आहे का तुम्ही. वी नीड टू सी देअर नीड्स. तर तुम्ही काय करू नाही शकत बट यू कॅन प्रे फॉर देम. आमच्यामध्ये विश्वास आहे आम्ही म्हणतो, आमचं तारण झालेलं आहे आम्ही जर म्हणत आहे. हो फार महत्वाचं आहे. शास्त्र म्हणतं बघा पुढे जाऊन याच वचनामध्ये, याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. विश्वास जर आहे, तारणदायी विश्वास जर आमच्यामध्ये आहे, क्रिया आवश्यक आहे, कृती गरजेची आहे. दिखावेपणा नसतो त्याच्यामध्ये, जेन्युइननेस आहे. येशू ख्रिस्त म्हणाला ओ माझी प्रीती आहे तुमच्या सगळ्यांवर. व्हॉट ही डिड, ही डाइड फॉर अस.
माझी तुमच्यावर प्रीती आहे, देव म्हणतो माझी खूप प्रीती आहे. देवाने जेव्हा एवढी प्रीती केली, किती चांगली प्रीती आहे. काय कृती आहे त्याची? आपला एकुलता एक पुत्र देणं. इथपर्यंतच आहे का? नाही. लक्षात घ्या, क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव. कसं होईल बरं? तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहे. क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवेन. एकच देव आहे असा विश्वास तू धरतो काय? बरोबर, मी धरतो. भूतही धरतात. कोण म्हणता आम्ही बिलीवर आहोत, आम्ही एकाच देवावर विश्वास ठेवतो. व्हेरी गुड. भूत पण ठेवतात. आणि याकोब म्हणतो थरथर कापतात. एक स्टेप पुढे जातो तुमच्यापेक्षा. म्हणजे तुम्ही विश्वास धरता देव एकच आहे, हो एकच आहे, तर म्हणतो भूत पण ठेवतात. आणि भूत एक स्टेप पुढे जातात आणि थरथर कापतात. हे फार महत्वाचं आहे. कोण जर म्हणतं की आमचं तारण झालेलं आहे, आमच्यामध्ये तारणदायी विश्वास आहे, येशू ख्रिस्तामध्ये आम्ही तारलेलो आहोत, असा विश्वास तुमचा आहे? हो आहे. कृती कुठे आहे? तुमची कृती कुठे आहे? तुमची कृती तुम्हाला एकटं ठेवत नाही. तुमची कृती तुम्हाला विश्वासणाऱ्यांच्या समूहामध्ये आणते. तुमची कृती तुम्हाला एनकरेज करते की पवित्र जनांमध्ये यावं. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. अहो, भूत विश्वास ठेवत होते, ऍब्सोल्युटली ठेवत होते. ते घाबरत होते, ऍब्सोल्युटली घाबरत होते. थरथर कापत होते, कापत होते. आज जर कोण असं म्हणते की आमचा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, आमचं तारण झालेलं आहे, फळं कुठे आहेत? आणि फळ काय आहे? पवित्र जनावर तुमची असणारी प्रीती. जर आपली बहीण आहे, आपला भाऊ आहे आणि तो उघडा वागडा आहे आणि त्याच्याकडे काही नाहीये आणि तुम्ही त्याच्यावर प्रीती करता, त्याची नीड बघा. त्याची नीड काय आहे आणि कशी पूर्ण करता येईल तो प्रयत्न करा. तुम्ही सेल्फिश नाही राहू शकत. तुम्ही सेल्फिश नाही राहू शकत. तुम्ही त्याच्यावर प्रीती करणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र काय म्हणतं बघा. अरे बुद्धिहीन मनुष्य, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजायला तू काय हवे आहे? आपला बाप अब्राहम, म्हणजे तू उदाहरण देतो हेलन यांना, तो म्हणतो आपला बाप अब्राहम याने आपला पुत्र इसहाक याला वेदीवर अर्पण केले. यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, पण क्रियांनी त्याने हे प्रकट केलेलं आहे. व्हॉट कॅन आय डू? मी काय करतो? मी काय करावं? उद्या समजा आपल्या चर्चमध्ये जर काही नीड आहे, गरज आहे, आपण दे बापा पवित्र आत्मा आणि मग अमुक तमुक आम्ही तुला विनंती करतो, आमच्या गरजा पुरवून टाक. आणि बाकी आम्ही पॉकेट में हाथ नहीं डालेंगे भाई, हम लोग प्रेयर कर रहे हैं, 5 ऊपर से आने दो. नाही होऊ शकत असं. तर आपला कोण बंधू आहे, ओके, आणि आपण गेलो आजारी येतो, गेलो आजारी आहे, ओके ठीक आहे, प्रार्थना करू तुला बरं होईल. Did you ask him की बाबा मी काय हेल्प करू शकतो ह्याच्यामध्ये? तुला सगळं व्यवस्थित आहे का? गरजा पूर्ण होत आहेत का? अजून काय करू शकतो? मी आणि माझी वाईफ ना मागच्या आठवड्यामध्ये आम्ही बोलत होतो आणि म्हटलं की जर आपल्यामध्ये जर कोण खूपच जास्त कोण आजारी असेल आणि फायनान्शियली काही अडचण असेल तर आपण काय करू शकतो? आपल्याकडे खूप साऱ्या मुली ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहेत, आपण त्यांना एनकरेज करू की बाबा आपल्यामधील असे पेशंट आहे आणि आपण त्याला ॲडमिट करू. आणि आपल्या मुली लक्ष नाही का देणार? ॲब्सोल्युटली देणार. त्यांची काळजी नाही का घेणार? ॲब्सोल्युटली घेणार. आपण कशी हेल्प करू शकतो, आपण कसं पुढे जाऊ शकतो, तो आपला प्रयत्न असला की आम्ही बंधुगणांना काय हेल्प करू शकतो. जर आम्ही तारणदायी विश्वासामध्ये नीतिमत्व मिळालेलं आहे, काय करू शकतो आम्ही एकमेकासाठी, कशी गरज पूर्ण करू शकतो, कसं आम्ही स्टँड होऊ शकतो. जर कोण म्हणत आहे माझं तारण झालेलं आहे, त्याच्यामध्ये कृती नाही आहे, खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. मग त्याच्या तारणावर क्वेश्चन मार्क आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला इतका म्हणजे चीड आहे अशा लोकांवर की जे मंडळांमध्ये आहेत आणि त्यांना ज्ञानवाद सांगत आहेत. आणि when we see the church, love is zero. Love is zero.
पण जर तुम्ही त्याच्यानी बसला आणि मला ज्ञानवाद करू, आपण काहीतरी डिस्कशन करू, काहीतरी ज्ञान सांगू, अरे लगेच मुंग्या कशा येतात गुळाला चिपकलेल्या तशा होतात, डिस्कशन करायला आवडतात. पण ज्या वेळेस प्रीती प्रगट करायची आहे कृतीद्वारे, विश्वास प्रगट करायचा आहे, त्या वे ब्रदर विल प्रे फॉर यू, ब्रदर सिस्टर विल प्रे फॉर यू, आणि अंग काढणं आहे ऍब्सोल्युटली रॉंग, ऍब्सोल्युटली रॉंग. पवित्र शास्त्र त्याविषयी अजिबात बोलत नाही. आणि म्हणून संत पॉल म्हणत आहे, अरे अब्राहमाकडे बघा, त्याला नीतिमान कसं करण्यात आलं, अरे त्याला एवढंच नाही, त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आला असं म्हटलंय शास्त्राने. त्याला देवाचा मित्र म्हटलं, कसं काय बरं? अहो तो नीतिमान ठरला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो, हे तुम्ही पाहता. आणि मग काही लोक ह्याचा अर्थ काय घेतात माहितीये का, ओ म्हणजे आम्ही क्रिया करायला पाहिजे, आमच्या कृतीत उतरवायला पाहिजे, म्हणजे आमचं तारण होतं. बिलकुल तसं नाहीये. जर तुमच्यामध्ये तारणदायी विश्वास आहे, जर तुम्हाला नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे, तर तुम्ही ही कृती तुमच्याद्वारे होणारच आहे. आणि म्हणून याकोब म्हणत आहे की मग क्रियाने नीतिमान ठरला की नाही तुम्ही. म्हणून वचनाचा अयोग्य अर्थविवरण करणं आणि ते प्रगट करणं चुकीचं आहे. म्हणून जर कोण म्हणतं आमच्यामध्ये विश्वास आहे, त्याच्यामध्ये क्रिया नाही आहे, तर त्याचा विश्वास व्यर्थ आहे, बिलकुल व्यर्थ आहे. तो खोटं बोलत आहे. वी आर बिलीवर्स ब्रदर. आणि चाललोय मी दर्शनाला मेरीच्या. ऍब्सोल्युटली रॉंग, साफ चुकीचं आहे. आम्ही बिलीवर आहोत, हो बिलीवर आहोत. प्रीती कुठे आहे? बंधू गणावर प्रीती कुठे आहे? मला काहीच घेणं देणं नाही बरं का तुमचं ऑफिसमध्ये वर्तन कसं आहे. ओके, मी तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही किती प्रेमानं राहता आणि तुमच्या ऑफिसमध्ये किती गुलुगुलू तुम्ही बोलता आणि किती तुमचे फ्रेंड्स आहेत ऑफिसमध्ये, मला काहीच घेणं देणं नाही. मला प्रश्न हा आहे, तुम्ही मंडळीमध्ये पवित्र जनांबरोबर तुमची सहभागिता कशी आहे? इज इट प्युअरली बेस्ड ऑन स्क्रिप्चर? तुम्ही तुमच्या बंधुगणांसाठी उभे आहात का सेल्फिश आहात? अहो बाळासाहेब, मला ना ऑफिसमध्ये येऊन बघा माझं वर्तन कसं आहे. मला काहीच घेणं देणं नाही आहे. माझं घेणं देणं असं आहे की कशा रीतीनं मी लोकांमध्ये नाही तर मंडळीमध्ये राहत आहे, प्रियजनांमध्ये राहत आहे, आणि तो माझा फोकस असणं आवश्यक आहे. म्हणून संत पॉल एकदम क्लिअरली, आता एकदम याकोब एकदम क्लिअरली बोलत आहे बघा. तो असं म्हणतो, उदाहरण बघा, तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. तसेच राहाब वेश्या हिने देखील जासूसांचा पाहुणचार केला, त्यांना दुसऱ्या वाट्याने लावून दिले, त्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही का? अहो तिचा विश्वास होता की तो इस्रायलाचा देव आहे, तो खरा आहे. तो तिचा विश्वास क्रियांमध्ये उतरला, ती नीतिमान ठरली. हीच गोष्ट आहे. विश्वास आहे, कृतींमध्ये दिसणं गरजेचं आहे. कृतींमध्ये कृती करून आमचा विश्वास आहे हे दर्शवायचं नाहीये बरं का. विश्वास आहे ऍब्सोल्युटली, तो कृतींमध्ये येईल. तुम्हाला मुद्दामून करण्याची गरज नाहीये. शास्त्र म्हणतं, म्हणून जसे शरीर आत्मा वाचून निर्जीव आहे, ओके, फार इम्पॉर्टंट लाईन आहे बरं काही. जसे शरीर आत्मा वाचून निर्जीव आहे तसा विश्वास ही क्रिया वाचून निर्जीव आहे. तुम्हाला आता समजलं असेल तो काय म्हणत आहे की जर तुमच्यामध्ये अंतःकरणामध्ये विश्वास आहे, मुखानं कबुली आहे, तारण झालेला आहे, शरीराद्वारे कृती आहे. तारणदायी विश्वास जर आहे तर विश्वासाद्वारे कृती येते. आणि मग ही कशी प्रगट होते? कलसे पत्र 1 अध्याय 8 वचन एकदम क्लिअर. आत्म्याचे योगी झालेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हास कळवले. जर तारण झालेला आहे, पवित्र आत्मा आहे, तर आत्मा तुम्हाला एनकरेज करतो आणि तुमची प्रीती बाहेर येते. आणि मी तुम्हाला परत सांगेन, ती प्रीती बाहेरील लोकांसंदर्भात नाही का, सगळ्यात इम्पॉर्टंट मंडळी, तुमचे बंधुगण, तुमचे प्रियजन यांच्या संदर्भात आहे. तुमची बहीण, तुमचा भाऊ, तुमचे लोक यांच्या संदर्भात आहे, बाहेरच्या लोकांसंदर्भात नाही. तुम्ही बाहेरच्या लोकांबरोबर किती फ्रेंड्स तुमचे चांगले आहेत, फ्रेंड झोन तुमचा कसा आहे, त्याच्याऐवजी मंडळीमध्ये तुमचे बंधुगण कसे आहेत हे महत्वाचे आहे. मंडळीमध्ये फ्रेंड्स नसतात बरं का. ही माझी चर्चची मैत्रीण आहे, हा माझा चर्चचा फ्रेंड आहे, हा माझा चर्चचा मित्र आहे, असं नसतं. मंडळीमध्ये ही माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे, हे रिलेशन असतं.
आणि त्यामुळं चर्च फ्रेंड, कॉलेज फ्रेंड, ऑफिस फ्रेंड असं नसतंय. ओके, चर्चमध्ये काय आहे? चर्चमध्ये बंधू आहे, चर्चमध्ये बहीण आहे, आणि हेच रिलेशन आहे. आणि याच रिलेशन कडे तुम्ही बघायचं. आणि नो डाऊट उद्या तुमचं लग्न झालं, एखाद्या बहिणी संगतीच होईल. ख्रिस्तामध्ये तुमची बहीणच असेल, ख्रिस्तामध्ये तुमचा भाऊच असेल, आणि तेच आपलं फर्स्ट रिलेशन आहे. त्याच्यानंतर प्रभूने जे नेमलेलं आहे ते आहे. बट वेन वी सी इच अदर, आपण त्याच दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. कारण खरा तारणदायी विश्वास जो आहे तो स्पष्टपणे फळ मागतो. आणि ते फळ काय आहे? विश्वासणाऱ्याचे विश्वासणाऱ्यांवर प्रीतीचं फळ. मी पुन्हा सांगतो की तारणदायी विश्वास ज्याला नीतिमत्व प्राप्त होतं, तो विश्वास काय मागतो? विश्वासणाऱ्याकडून फळ मागतो. ते फळ काय आहे? प्रीतीचं फळ. योहान 13वा अध्याय 34-35, गलती 5:22, पहिले योहान 2:10 वचन. हे जर काही म्हणतं तर एकच गोष्ट आहे जे आपण म्हटलं, ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास जर आहे तर त्या विश्वासाच्या द्वारे तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करीतो, तेव्हा स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याचे उपकार स्मरण करतो. आणि प्रियानो, हे फार इम्पॉर्टंट आहे. ब्लेसेड चर्च आपल्याला जर व्हायचं आहे आणि आपण जर त्या मार्गावर आहोत, तर आपल्या मार्गामध्ये ही गोष्ट आपल्याला असणं फार आवश्यक आहे की आम्ही तारणदायी विश्वासामध्ये आहोत. आणि तारणदायी विश्वासाद्वारे जर आम्हाला काही प्राप्त होतं तर ते नीतिमत्व, ज्याला नीतिमत्व प्राप्त होतं तो बंधुगणांवर प्रीती करतो. हे त्याचं फळ आहे. प्रभुदेव आपल्या वचनांद्वारे आपल्याला उत्तेजन देऊ. कलसेकरास पत्राचा पुढील जो चॅप्टर आहे तो आपल्याला आता आशे संदर्भात अजून चांगल्या रीतीने शिकवू, अशी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की आम्हाला तू तारणदायी विश्वासा संदर्भात देवा सांगितलंस. हा तारणदायी विश्वास किती महत्वपूर्ण आहे. तारणदायी विश्वास आम्हाला अधिक चांगल्या रीतीने आमच्या कृतीकडे घेऊन जातो. तारणदायी विश्वास आम्हाला सांगतो तर अंतःकरणामध्ये तुझा विश्वास आहे तर मुखानं कबुली आहे. जर मुखानं कबुली आहे तर तुझ्या जीवनामध्ये कृती आहे. आणि ती कृती जी प्रीतीची कृती आहे ती इतर कशाबद्दलही नाही तर तुझ्या बंधुगणांबरोबर आहे, पवित्र जनांसंदर्भात आहे. आणि देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो की एवढी सुंदर रीतीनं स्पष्टपणे कलसेकरास पत्रामधून शिकवण देवा तू आम्हाला दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो संत पौलाच्या रोमकरास पत्राबद्दल. आम्ही आभार मानतो याकोबाच्या पत्राबद्दल, जे आम्हाला अधिक स्पष्टपणे आमच्या विश्वासासंदर्भात उत्तेजन देतं. सर्व गौरव, मान, महिमा आम्ही तुला देतो, कारण देवापा ते तुझं आहे. प्रभू देवापा, घोषणा करणारे लोक देवा तू आम्हाला बनव, यासाठी की जेव्हा जेव्हा प्रभू आम्ही तुझ्या वचनाची घोषणा करू, त्या वचनाच्या घोषणेद्वारे प्रभू तू नेमलेल्या लोकांचं तारण व्हावं. गौरव, मान, महिमा तुला देत केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.